मध्ये पाहताय आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। मॅच क्रमांक 2 संत बाळूमामा प्रतिष्ठान वर्सेस स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू। सलामीची जोडी संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम कडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतील। वासिक शेख आणि रोहित खरात अशी जोडी आहे। दोन्ही खेळाडूचा विचार केला तर यस वासिर शेख हा म्हटलं तर पुणे कॅम्प म्हणून बिलॉंग करतोय आणि फलंदाज कोंडवा जर पाहिलं तर रोहित खरात हा कोंडवा परिसरातून बिलॉंग करतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला हुसेन। यस चीता कॅम्प हुसेन पहिलाच बॉल ऑन दी ऑफ फटका चांगला इनफिल्डच्या वरून वन बाउन्स सीमारेषे पलीकडे फलंदाज वासिक शेखच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार।
हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेटचे अनेक खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. तसेच खुल्या गटातील देखील अनेक खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. चला, अंपायरचा डिसिजन ऑलरेडी झाला आहे, त्यामुळेच अजूनही चर्चा नको. त्यासाठी विनंती केली जाईल की थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला. चला, मॅच सुरू करायची आहे. कारण टीव्ही अंपायरनं हा निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्यामुळे हा फायनल डिसिजन असेल. मॅच सुरू करायची आहे. त्याच दरम्यान रविकांत म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत केलं जाते. पहिल्या ओव्हरचा केस सुरू आहे. 5 बॉलचा केस संपलाय. 15 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम कडून. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग आहे. आतापर्यंत सगळेचे सगळे बॉल वासिक शेख खेळत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हवेत आहे. 1 हँडेड झेल करण्याचा प्रयत्न करत असताना कॅच होईल, ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट, लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट वासिक शेखच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा धाव फलकावर लागलेत. किसन देवेंद्र बॅकआउट ऑफ पॉइंटला होता. खूप चांगला प्रयत्न किसन देवेंद्रचा होता. दिलीप पार्ले मुंबईचा हा खेळाडू वन ऑफ द बेस्ट फिल्टर, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. अगदी 100% समर्पण दिलं होतं या कॅचसाठी किशन देवेंद्रनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगला पॉवर प्ले फोडण्यामध्ये यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज वाशिद शेख आणि त्याच्या जोडीला रोहित करात. खरं तर दोन्ही पुणे जिल्ह्याचे खेळाडू आहेत. आज ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेले आहेत संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमकडून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आगे स्कोर बोर्ड होती विदाउट लॉस 18 धावा. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात आहे. केपीसी ट्रॉफी नुकतीच पार पडली, त्यामध्ये प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत होता अंगद पाटील. काय स्पर्धा पाहायला मिळाली. आणि हे आयोजन करत असताना अंगद पाटील देखील इनामपुरी हे गाव जर पाहिलं तर फार कमी लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या कमी लोकसंख्येच्या गावाला आज टेनिस बॉल क्रिकेट आणि गुगल मॅपवर सर्च करण्यासाठी भाग पाडले अंगद पाटील. त्याचं कारण आहे की इतकाच चांगला आणि धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय. एलिव्हेशन आहे का आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये. आणि काय घडलंय, अक्षय पवार मॅन फ्रॉम सावळी. प्रयत्न पाहायला मिळतील. 2-3 अटेम्प्ट. उमेश सर, काय एफर्ट्स ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. खूप इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले. येस, फटका मिड विकेट रिजन मध्ये अक्षय पवारने चेंडू वळवला, अगदी झेल पकडला, बॅलन्स गमावलं होतं, पुन्हा एकदा फेकला आणि तो झेल पकडला 1 हँडेड. पुन्हा एकदा आतमध्ये आला. हे मोमेंटम, हा मोमेंटम महत्वाचा आहे. यस, याच्या क्लिप्स जरूर बनतील कारण की या मुवमेंटला त्याने एका हातामध्ये चेंडू पकडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला वाटलं की बॅलन्स गमवेल म्हणून पुन्हा एकदा फेकला आतमध्ये. या 3 वेगवेगळ्या अगदी सिच्युएशन मध्ये निर्णय काय दिला जाईल हे पाहिलं जाईल. हा साइड अँगल आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. एक्झॅक्टली काय घडले तिथे. खूप चांगला प्रयत्न अक्षय पवार, रसानी परिसरातील सावळे गावचा खेळाडू आहे. किरण पवार यांचे बंधू आहेत. बाउंड्री चेक केली जाते. बघा, एफर्ट्सचे कौतुक करावं लागेल. किशन देवेंद्रने मागच्या ओव्हरमध्ये देखील असेच एफर्ट्स दिले होते आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अक्षय पवार आपले एफर्ट्स देत असताना चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. जर हे सेव्ह झालं तर धावा वाचवण्यात यशस्वी होईल. कॅच जरूर झाली नसेल पण टीमसाठी धावा वाचवणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि फिल्डिंग चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. अंपायर अगदी आमच्या मॉनिटर रूममध्ये जात असताना टीव्ही अंपायर चेक करतील की हा षटकार आहे की हा बॉल आतमध्ये फेकलाय. त्यामुळेच
हा षटकार नाही आहे असा इशारा नासिर शेख सरांच्या माध्यमातून आला. त्यामुळेच धावा किती झाल्यात? दोन धावा आल्यात. दोन धावा आल्यात आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 20 धावा 20. 20 धावा. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. चांगला स्टार्ट संत बाळू मामा प्रतिष्ठान टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टॉस हरल्यानंतर जो अटॅकिंग इंटेंट आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. अंगद पाटील चेंज ऑफ पेस पडल्यानंतर बाहेर निघाला. अनइव्हन बाउन्स देखील पाहायला मिळाला. टर्न इन बाउन्स या दोन्ही गोष्टी या बॉलवर पाहायला मिळाल्या. अंगद पाटील यासाठी ओळखला जातोय. इनामपुरी एक्सप्रेस एक छोट्याशा गावामध्ये आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. संघ नव्हता, संघ बनवला, त्यानंतर संघाला यशस्वी केलं आणि आज इनामपुरीचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं अंगद पाटील या नावामुळे. टॉप एज संधी आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? अक्षय पवार लांब लचक पल्ला गाठून मिड विकेट मधून जवळजवळ लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हा झेल पकडला आणि पहिल्या विकेटचं पतन वासिक शेखला परतावा लागेल. सेट बॅट्समन बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना जवळजवळ 22 ते 25 मीटरचं अंतर कापलं आणि शॉर्ट मिड विकेटच्या रिजन मध्ये झेल टिपला अक्षय पवारनं. खूप चांगला झेल आणि यासाठी जाणला जातो अंगद, कारण अंगदकडे भरपूर क्षमता, अंगदकडे व्हेरिएशन आहे. धीम्या गतीनं लेग कटर चांगला टाकतो, कधी कधी रॉंग वन टाकतो, कधी कधी ऑफ कटर, हे त्याचे इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. आणि आज अंगदनं आपलं नाव अगदी अटके पार नेलेलं आहे. 7 समुद्रापलीकडे अखाती देशामध्ये जाऊन सुद्धा आपली चांगली धारदार गोलंदाजी प्रेक्षकांना दाखवलेली आहे. खोलबटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते एका धावाने. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 21 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये खर्चिक षटक हाताळलं होतं, पण या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवले अंगद पाटीलने आणि या मॅचमध्ये कमबॅक करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर पन्हाळकर 32 शिराळातील हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूच्या नावावर देखील विक्रम आहे. उपजिल्हा प्रमुख या स्पर्धेमध्ये शतक झळकावणारा नवी मुंबईचा हा पहिला खेळाडू ज्याने बेलापूरच्या भूमीवर अगदी 24 बॉलमध्ये शतक झळकवलं होतं. मयूर पन्हाळकर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचे कामगिरी एकाच स्पर्धेमध्ये 2 वेळा त्यांनी केल्या. मयूर पन्हाळकर एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 आकड्यावर. 21 धावा दाखल करावं लागलेत. स्विचेट फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. करण घणसोलकर हा खेळाडू देखील पाहायला मिळेल. आणखीन एक ग्रामीण क्रिकेटचा एक सितारा आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 23 आकड्यावर. 3 धावा कंप्लीट झाल्या. 24 धावा दाखल करायला लागलेत. 24 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. अंगद पाटीलने या ओव्हरमध्ये शांत ठेवलेत. कुठलाही मोठा फटका आतापर्यंत आला नाही. इथे देखील ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलंय 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये उमेश सर आल्या होत्या 19 आणि या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्यात. अंगद पाटीलने एक शिकार देखील केली. वासिक शेखला बाद केलाय. काय म्हणाले या षटकाबद्दल? हो, अगदी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे अंगद पाटीलनं.
कारण वाशिष शेखला आउट करणं सोपं नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 6 रन खर्च केल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. पॉवर प्लेमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24ला, 1 विकेटचं नुकसान. एक गडी बाद 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. पॉवर प्ले चांगलं पुढलं होतं दोन्ही बॅटरनं, रोहित करात आणि वाशिष शेखनं. त्यानंतर मात्र अंगत आला दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये. अगदी धारदार गोलंदाजी त्याने केली आणि 6 रन खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नावावरती आहे, तो ही वाशिष शेखचा. खूप चांगली गोलंदाजी. अंगद मॅन फ्रॉम इनामपुरी. नुकतीच त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा संपन्न झाली. सलग 7 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. खूप चांगली स्पर्धा, प्रचंड प्रतिसाद त्या स्पर्धेला प्रेक्षकांचं लाभलं आणि खरोखरच प्रमुख आयोजक म्हणून अंगद पाटील त्या स्पर्धेमध्ये मुख्य रोलमध्ये होते. चला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रत्नदीप चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. टीमची धावसंख्या माफ करा, पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 6 आल्यात, म्हणजे 24 धावा झाल्यात. गडबड व्हायला नको यासाठी ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. चला पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. ह्यावेळी स्पंच केला आहे, खूप चांगला स्ट्रोक, स्क्वेअर कट केला जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू होईल फरार. फलंदाज रोहित खराच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. फुटला जाऊन थोडासा अपीश केलाय इनफिल्डच्या वरून, पॉइंटच्या डोक्यावरून हा रोहित खराचा फटका. पुणे जिल्ह्यातील कोंडवा हा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. रोहित खराच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब दर्जेदार धर्मवीर चषक षटकार. थँक्यू व्हेरी मच. ऍक्शन रिलीप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्ट्रेट बॅटने खूप चांगलं टायमिंग, अगदी बॅट सरळ रेषेत पाहायला मिळाल्या आणि समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. रोहित खरांच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. 34 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद 34 धावा. सुपर बॅटिंग रोहित क्रिकेट मधला अगदी सुरक्षित फटका डाऊन द ग्राउंड. अगदी बॉलर ओव्हर द हेड. काय पिकअप केला होता बॉलला. बॉल पडण्याच्या अगोदरच स्टेप आउट झाला. त्यानंतर बॉलच्या मेरिटवरती हा फटका सजवलाय रोहित करातनं 6 रनसाठी. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 34, 2.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. 1 गडी बाद 34 धावा. चांगली सुरुवात. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम टॉस गमावल्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. चला वेळ अतिरिक्त भरपूर खर्च होतोय. अंगद पाटील या गोष्टीकडे लक्ष द्या. टाइम सेट झालाय, त्यामुळेच ही सूचना तुमच्यासाठी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. एक चौकार, एक षटकार आलाय. स्विचिटचा फटका चांगला आहे. इनफिल्डचा वापर केलाय, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. रोहित खरात आता गोलंदाजीच्या माइंडसेटने आता खेळताना दिसतोय. लाजबाब बॅटिंग करत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 बॉलमध्ये 17 धावा. हा स्विचिटचा फटका, काय फटका आहे. पोझिशन बदलली त्यानंतर मात्र काय हँड आउट आय कॉर्डिनेशन चांगलं होतं रोहित करायचं. काय बॉलवरती नजर आहे आणि पहा पॉइंटच्या वरून हा फटका खेळलाय. चांगला फटका, बॉल सीमारेच्या पलीकडे. 4 बॉलमध्ये 17 धावा बनवलेत आणि टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 38 धावा.
पहिल्या 3 बॉलमध्ये रत्नदीपने खर्चिक षटक हाताळले गेले. तब्बल 14 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. रोहित खरातच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. षटक क्रमांक 3. टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोदून काढलाय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रत्नदीप याची, कारण की मागचे काही बॉल मध्ये खर्चिक ठरल्यानंतर लाईन अँड लेंथवर कुठेतरी काम करावं लागलं आणि तिथेच बॉलर बॅट्समनला फॉलो करत असताना हा चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू. एक धाव मिळते. मयूर पन्हाळकर स्ट्राईक एंडवर आहे. मॅन फ्रॉम 32 शिराळा. अनेक स्पर्धा गाजवल्यात मयूर पन्हाळकरने. 6 बॉलमध्ये 6 षटकार, अशा 2 वेळा एकाच स्पर्धेमध्ये कारनामा करणारा हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू ऑन ड्राय. टायमिंग होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल मिळते. मयूर पन्हाळकर ऑफ द मार्क. पहिली धाव मयूरच्या बॅटमधून येते. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलक करायला लागलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. रोहित खरात 8 बॉलमध्ये 18 धावांचं, 5 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान देतोय. आणि मयूर हा देखील दोन्ही आकड्यावर खेळत असताना चांगली बॅटिंग संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम कडून होत असताना अकुटपाचा बॉल हुक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 44. 44 लॉस ऑफ 1 विकेट. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना उमेश सर काय सुपर्ब स्टार्ट म्हणावं लागेल. 3 ओव्हरमध्ये लाजबाब बॅटिंग. चांगली सुरुवात, झकास सुरुवात. अगदी वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. 3 ओव्हरमध्ये 44 धावा साकारलेत. काय फटका होता शेवटच्या बॉलवरती. रत्नदीपचा हा बॉल अगदी शॉर्ट बॉल होता, शफल झाला. त्यानंतर मात्र जागा बनवली आणि हुकचा फटका. अगदी धावा केल्या बुक 6. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44 ला 1 अशी सुरुवात. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका दाखवला जातोय रोहित करातचा. आता रोहित करात फ्रेममध्ये आहे. बॅटिंग त्याची चांगली होते. अगदी बॉटम एंडचा चांगला वापर करतो आणि बॉलच्या मेरिटवरती त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर. जशी 4थ्या षटकाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. ऐकूया उमेश म्हात्रे सरांच्या वाणीतून पुढच्या 3 ओव्हरची कहाणी. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. चला, जलपान आता संपलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. आमचे बाला खूप चांगली मेहनत घेत असताना खरोखर आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पॉट बॉयज या संघाचे संपूर्ण खेळाडू यांना खूप चांगली मेहनत गेली 15 दिवसापासून या स्पर्धेची तयारी सुरू आहे. अजिंक्य पाटील असतील, सतीश रावत असतील, चेतक पाटील, त्याचबरोबर बाला, ही त्यांची संपूर्ण टीम आहे. आज अथक मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांना घेतलेली आहे. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता पुन्हा एकदा अंगद पाटील. ओहो, स्लॅप केला बॉलला, स्वीप केलाय डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते. एकच धाव मिळताना दिसेल मयूरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 45. अंगद सध्या तरी चांगला प्रवास या मॅचचा राहिला अंगदचा, कारण पहिल्या सुरुवातीच्या पहिल्या स्पेलमध्ये त्यानं 6 धावा खर्च केले आणि वाशिद शेखला मात्र आउट केलाय. ग्रेट इकॉनॉमिकल षटक, अगदी प्रभावी षटक अंगदचं ठरलं या मॅचमध्ये. आता त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. षटक क्रमांक 4 टाकायचा असताना फार एंड कडून गोलंदाजी केली जाते. अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. ओहो, वाईड यॉर्कर पुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल रोहित करातला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होते आतापर्यंत 46. 7 बॉलमध्ये 23 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे रोहित करातनं. आणि मयूरनं
4 बॉलमध्ये 3 धाबा बनवलेत. मयूर थोडासा आज सासपडत खेळतो मैदानामध्ये. एकही चौकार त्याच्या बॅटमधून किंबहुना षटकारही आला नाहीये आतापर्यंत. ओह, चांगली गोलंदाजी आहे. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केले आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेसाठी तयारी दाखवली होती मयूरनं, परंतु रोहितनं थांबवलाय. एकच धाव इथे मिळताना दिसेल मयूरला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 47 ऑन बोर्ड. चौथ्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे अंगद पाटीलची. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत अंगद पाटीलनं. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागल्यानंतर बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रचंड वेगाने डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आले. तोपर्यंत एकच धाव रोहितच्या खात्यामध्ये जाईल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 48. अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही फलंदाजांना जास्त रूम दिला नाही अंगद पाटीलनं या ओव्हरमध्ये. तरी 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आहे. लेग कटर चांगला अंगदचा आणि धीम्या गतीने टाकतो तो बॉल. देखील फसव्यात इथेही फसला होता. मयूर बॅटची लिडिंग एज घेतली, परंतु शॉट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्याच्या पुढ्यात बॉल पडलाय. झील होऊ शकला नाहीये, परंतु धाव तर वाचली आहे, म्हणजे धाव घेतली नाहीये. डॉट बॉल आलाय. 5वा बॉल अंगदचा. टीमची धावसंख्या 48. 3.5 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. संत बालूमामा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या टीमनं टॉस येथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता येतोय शेवटच्या बॉलवरती मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून चौकार. अशा पद्धतीनं पहा आपल्या स्क्रीनवरती. हा बॉल खराब नव्हता अंगद पाटील यांचा, परंतु पहा बनवलाय, रूम बनवलाय आणि तिथे फॉलिंग स्वीपचा फटका. मयूरच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संत बालूमामा प्रतिष्ठान टीमची धावसंख्या आहे 52-1. एक गडी बाद 52. एक गडी बाद. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना अंगद पाटीलचे स्पेल संपलाय. मागच्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने देखील जर पाहिलं तर चांगले षटक हाताळलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील 8च धावा खर्च केल्यात. म्हणजे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आणि एक म्हणजेच वासिक शेखला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण घणसोलकर गोलंदाजीसाठी आलाय. अप्रतिम कमबॅक आणि धर्मवीर चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय. आणि ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा. चला 5व्या ओव्हरला सुरुवात होती. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज होतोय करण घणसोलकर. करण घनसोलकर आलाय बॉलिंगसाठी. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. पहिला बॉल काय फिरवलाय, काय ऑफ ब्रेक होता बॉल. लेफ्ट हँडर साठी अगदी लेग कटर बॉल तुम्ही पाहिला. पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु रीच मध्ये आला नाहीये. रोहित खराच्या बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आहे करण घनसोलकर यांची. विकेट टेकर म्हणून एक चांगली ओळख त्याने निर्माण केलंय. लोवर फुलटॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका ऑन साइडला खेळलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ते खराब फिल्डिंग. कॅज्युअल क्रिकेट पाहायला मिळालं. कुठेतरी आळस दाखवलाय फिल्डिंग करत असताना. एक धाव फार महत्वाची आहे उमेश सर या मॅचमध्ये. त्यामुळेच चाणक्य राहावं लागेल आणि ते खराब क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग पोझिशन देखील बदलली. अंगद पाटील स्वतः कॅप्टन तिकडे गेला. त्यामुळेच एक धाव वाचवणं आणि एक धाव थांबवणं तितकंच महत्वाचं असणार हो, आहे. अगदी बरोबर आहे. एक धावेला मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. 2 धावे इथे मिळत आहेत. टीमची धाव संख्या 54.
चांगली गोलंदाजी सध्या करतोय करण घनसोलकर. रायगड परिसरामध्ये हा खेळाडू मात्र बिलॉंग करतो. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि आतापर्यंत चांगला प्रवास या ओव्हरचा राहिलाय करण घनसोलकरचा. लोवर फुलटॉस बॉल ट्राय केलाय डीप मध्ये शतरक्षक आहे आणि तिथे त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बॉल सीमा पार येतोय रोहित कराच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात जेवढा धावा तुम्ही खर्च कराल तेवढ्या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये कराव्या लागतील. त्यामुळेच या चुका टाळाव्या लागतील. 58 झालेत. ओहो स्लॉट मध्ये होता बॉल आणि त्याला आता पाठवलं असं वाटतं प्लॉटच्या बाहेर. अक्षय पवारनं प्रयत्न चांगला केला होता. सुपरमॅन सारखी उडी घेतली होती परंतु बॉलचं जर इलिव्हेशन पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेरच होतं आणि रोहित कराच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. बॉल सीमा पार सिक्सर आणि या सहाऱ्यांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 64. चांगली बॅटिंग रोहित खरात आता सेट झाला आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. अगदी 13 बॉल मध्ये 36 धावा साकारल्यात आतापर्यंत त्यानं. खूप चांगली बॅटिंग अगदी मैदानाच्या चहू बाजूला फटक्यांची अगदी सजावट करतोय या मॅच मध्ये रोहित करात. आसवी चीट हा बॉल सुद्धा थर्डमॅनला बीट करून चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय रोहित कराच्या बॅटमधून. आहे संत बाळूमामा प्रतिष्ठान वर्सेस सामना आपण पाहतोय. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला 5 ओव्हरचा सामना आतापर्यंत संपला आणि संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 68 धावा आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल रोहित खराची झंझावत खेळी 14 बॉलमध्ये 40 धावांची अफलातून खेळी. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल का हे देखील पाहिलं जाईल. मयूर पन्हाळकर खेळतोय 8 बॉलमध्ये 7 धावांवर आणि शेवटची ओव्हर आता शिल्लक आहे 68 धावा धाव फलकार लागत असताना. लास्ट ओव्हर मध्ये आता हुसेनला पाचारण केलेलं आहे बॉलिंग साठी. फार इनकडून बॉलिंग केली जाते. 5 षटकांचा खेळ संपला 68 ला 1. 14 बॉलमध्ये 40 या आकड्यावरती रोहित करत पोहोचलाय. पहिलाच बॉल बिग करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सारे चेंडूला टर्न केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला थोडीशी फंगलिंग होते त्यामुळे 2 धाबे ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 70. चौकार आहे यस संपायर सिग्नल करतायत चौकार. मिसफिल्डिंग झाली किशन देवेंद्र कडून त्यामुळे 4 धावा आल्यात मयूरच्या बॅटमधून आणि या 4 रनच्या मदतीने आता 72 ला 1 अशी परिस्थिती आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमची. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे हेनिंगचा. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल परफेक्शन झालं नाही बॅट अँड बॉलचं. डीप मधून मिड विकेट अक्षय पवार जातोय बॉल पर्यंत. एकच धाव मिळताना दिसेल मयूर पनालकरला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 73. शेवटचे 4 बॉल शिल्लक या इनिंग मधले. रोहित खरात 40 या आकड्यावर खेळतोय. पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली सुरुवातीपासून रोहित खरातने आपला क्लास आपला दर्जा दाखवलाय. फुलर लाईनचा बॉल इनसाइड इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. टिपिकल सौरभ गांगुली दादाचा फटका आपल्याला आठवण करून दिलाय. रोहित करातनं बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन सिक्सर.
आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 18 बॉल मध्ये 52 धावांची एक नाबाद इनिंग, 288 चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला. व्हॉट अ बॅटिंग. आणि धावा पोचवलेल्या आहेत. 4 उत्तुंग षटकार, 5 चौकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. आणि 18 बॉल मध्ये तब्बल 52 धावा नॉट आउट त्यानं बनवलेल्या आहेत. 88 धावा झाल्यात. 89 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या टीमच्या समोर. 89 टू विन. चला, जसा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 2 लेजेंडरी व्हॉइस, एकीकडे रेडिओ जॉकी प्रदीप पिचारे सर जे समालोचन क्षेत्रातील सम्राट म्हणून संबोधले जातात, आणि दुसऱ्या बाजूला समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर. ऐकूया या 2 दिग्गज समालोचकांच्या वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. इन दोनों के यहाँ पे क्रिकेट कमेंट्री आप सुन रहे थे मराठी में. आदरणीय श्रीमान सुरेश जी राणा सर, मशहूर उद्योगपति और ट्राइडेंट 11 के सर्वा आदरणीय सुरेश जी राणा सर, इनका यहाँ पे शुभ आगमन हुआ है. इनकी टीम यहाँ पे शिरकत कर रही है. देवभूमि फाउंडेशन की भी एक टीम उनकी यहाँ पे खेल रही है. इसलिए सुरेश जी राणा सर को जितना भी शुक्रिया अदा कहा जाए उतना कम है. पिच के ऊपर मत खेलिए, मेरी आप सभी से गुजारिश है. 89 रनों का लक्ष्य यहाँ पे रखा है जीतने के लिए. स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 के सामने संत बाळू मामा प्रतिष्ठान इस टीम ने. मजा आएगा सैंडी इस मुकाबले में. एक से बढ़ के एक हिटर है अगर देखा जाए तो स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 टीम के पास. और यहाँ पे अगर देखा जाए, आप देख रहे हो धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी, ये 24वां वर्ष है और इस प्रतियोगिता के आयोजक है आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे. सैंडी 23 वर्ष पहले आदरणीय प्रवीण दादा ने एक छोटा सा पौधा लगाया था, उसका वटर वृक्ष हुआ है आज. ये क्रिकेट प्रतियोगिता देखिए, कई बार मैंने प्रवीण दादा की हमेशा इंटरव्यू लिए, तब उन्होंने कहा है कि रखने के लिए मैं 25 लाख की भी क्रिकेट प्रतियोगिता रखूँगा, लेकिन ओपन के खिलाड़ी आने चाहिए, टीम आने चाहिए. और आज देखिए ये ऑल इंडिया ओपन की क्रिकेट प्रतियोगिता, जिसमें पहला इनाम है 5 लाख रुपए नकद और आकर्षक ट्रॉफी, और दूसरा इनाम है 2.5 लाख रुपए नकद और आकर्षक ट्रॉफी. तो इस तरीके से ये क्रिकेट प्रतियोगिता देखिए. सैंडी मैन ऑफ द सीरीज के लिए एक बाइक यहाँ पे रखी हुई है टीवीएस की. बेहतरीन गेंदबाज बल्लेबाज क्षेत्ररक्षक के लिए आकर्षक यहाँ पे इनाम है. और उसी तरीके से ये क्रिस्टल की ट्रॉफी, जब भी प्रवीण दादा की क्रिकेट प्रतियोगिता आती है, धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी, तब खास करके ये जो क्रिस्टल की ट्रॉफी है सैंडी, ये आकर्षण का केंद्र बिंदू रहती है. क्या बोलना चाहोगे सैंडी? नक्कीच. आणि त्यासाठीच आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके या स्पर्धेचे प्रणेते आयोजक श्री प्रवीण कालूराम म्हात्रे. कारण पाहिलं तर 2018 पासून जो दर्जा मात्र अति शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे. कारण खुल्या गटातील संघ जोपर्यंत नव्हते तोपर्यंत थोडीशी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद कमी मिळायचा, पण जेव्हापासून 2018 तुम्ही जाऊन पहा, आलेख पहा, तिथे उतरत मात्र दादाने काहीतरी वेगळं प्रवीण म्हात्रेने देण्याचा प्रयत्न केला. यावेळेला खुल्या ऑल इंडिया ओपनचे रथी महारथी मात्र मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. आणि तिथूनच वेगळा वर्ष, एक वेगळी उमेद आणि एक वेगळा प्रयोग करताना सातत्याने प्रवीण कालूराम म्हात्रेने इथे धर्मवीर चषक टेनिस क्रिकेटचा महाकुंभ धर्मवीर चषक ऑर्गनायझेशन करताना, आयोजित करताना दिलेलं आहे. आणि त्या सर्व प्रेक्षकांना नेहमीच कुतूहलता असते, नेहमीच अपेक्षा असते काहीतरी प्रत्येक वर्षी नवीन आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यासाठी मात्र आज थोडीशी गर्दी निश्चित कमी आहे, पण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ही तुटुंब गर्दी मात्र प्रेक्षकांची इथे येईल. आणि अजूनही मॅचला
मात्र या आयोजनाला छान छान लागतील अशी अपेक्षा आहे. जाऊया 89 धावांचं टार्गेट आहे. इम्पॅक्ट प्लेयर खेळाडू आहे. चला फिल्डिंग करणारा जो संघ नुकतंच त्यांनी बॅटिंग केली सावरच्या मॅच मध्ये तब्बल 88 काढलेले आहेत. 89 धावांचं लक्ष आणि त्या पहिला पहा करताना अतिशय जबरदस्त जे अर्धशतक मॅन फ्रॉम पुणे इथून रोहित खैरातची ती बॅटिंग अफुल्लातून 18 चेंडूमध्ये 52 धावा काढताना अक्षय प्रेक्षकांची त्यांनी मनं घेतले. खास करून स्विच हिटचा त्याने जो वापर केला ना वारंवार त्याला तोड नव्हती. अजय बहुत जबरदस्त बल्लेबाजी करी सैंडी, उसमें कोई संदेह नहीं है. अब खेल की शुरुआत होने जा रही है. आदेश मात्रे इसी गांव के डीजे और आजकल काफी सुर्खियां बटोरी है आदेश डीजे ने, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. छोटे से उम्र में काफी बड़ी तरक्की करी है इस बंदा पर्वत ने सैंडी. नक्कीच एक चांगला डीजे ऑपरेटर आदेशाचं नाव तुम्हाला सर्वांना परिचित आहे. त्याचं विशेष आम्ही इथे आभार व्यक्त करताना, कारण जरी डीजे त्याचं नसलं परंतु त्यांनी पाहिलं चला काहीतरी नवीन नवीन त्या शिकता येईल. विडे साऊंड सिस्टीम आहे, जे वेद ऑडिओ आहे. नवनाथ वालेलकर हे साऊंड सिस्टीमचे मालक आहेत. डीजे ऑपरेटर म्हणून डीजे निखू आहे साथीला त्यांच्या. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा आदरणीय प्रवीणजी कालुराम म्हात्रे जे जिल्हा प्रमुख ऐरोली विधानसभाचे, त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय. सैंडी अजीत मोहिते, मैन फ्रॉम नायगांव दादर मुंबई के ये खिलाड़ी, और क्या लाजवाब क्रिकेट खेली है. और नौशन की तरफ है सोहेल शेख, मैन फ्रॉम पेन रायगढ़. नया और प्रारंभ करते हुए गेंदबाज पहले ही गेंद ऑफ स्टंप के काफ़ी ज़्यादा बाहर की तरफ निकलती हुई गुरुनाथ पाटिल सर इशारा कर रहे वाइड का, और कटकर बहुत ज़्यादा हरकत करती हुई गेंदबाजी कर रहे गेंदबाज नेहाल तुसामत, देवरुट पुणे के ये गेंदबाज. धान्याचं ओवर द विकेट, लेंथ गेंद थी और देखिए सीधे बल्ले से गेंद को खेला है. डीप कवर बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. दो खिलाड़ी उसके पीछे गए बाउंड्री लाइन से 3 गज अंदर. जब तक गेंद को उन्होंने रोका, थ्रो किया विकेट कीपर की तरफ, तब तक दौड़कर 2 रन अर्जित किए हैं अजीत मोहिते ने. और इस तरीके से कुल स्कोर है 2 रन बगैर किसी नुकसान के बाद. स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 का संत बाळू मामा प्रतिष्ठान के साथ खेलते हुए 88 रन मुकम्मल किए थे संत बाळू मामा प्रतिष्ठान की टीम ने, और 89 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए. निहाल इस बार उंगलियां फेरी, बैकअप द हैंड गेंद थी. इस गेंद को सीधे बल्ले से खेला. स्वीपर कवर रीजन में गेंद जा रही है. डीप कवर से क्षेत्ररक्षक दौड़ के आए थे, 1 रन दौड़कर अर्जित किया. सैंडी पावर प्ले में ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 के टीम को मुकम्मल करने होंगे. नक्कीच कारण 89 धावांचं आव्हान आहे आणि त्यासाठी 30-35च्या पुढे पॉवर प्लेला मात्र जे खेळताना जी सलामी आहे जोडी, खास करून त्या जोडीला का लक्ष करायला लागेल एका तरी बॉलरला, की जेणेकरून 35 जरी आल्या 2 ओव्हरमध्ये तरी मॅच मात्र ऑन राहील. बिल्कुल सैंडी, साहिल शेख मैन फ्रॉम पेन रायगढ़ के ये खिलाड़ी काफ़ी सुर्खियाँ बटोरी है अपने बल्लेबाजी के लिए. इस खिलाड़ी ने देखते हैं किस तरीके की बल्लेबाजी करते हैं. क्षेत्ररक्षक देखिए विकेट कीपर के अलावा एक फ्लाई स्लिप रखी हुई है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट और एक मिड ऑफ और एक डीप कवर. ऑफ साइड का क्षेत्ररक्षण. राउंड द विकेट इस बार पहले से ऑफ स्टंप के ऊपर शफल होके आए थे साहिल शेख, सोहेल शेख, और अंदरूनी सिरा लगा. गेंद गई है फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन. किती हलकीशी चुकी महागात पडते पहा. थोडासा आळस, थोडंसं कॅज्युअली क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा भूदंड किती मोठा भोगायला लागला. अरे जे बिलकुल. सरळ चेंडू जातोय सीमारेष का. आउटफील्ड एवढी फास्ट आहे ना, तिथे पोहोचणे काय, तिथे जाऊन थांबवणे प्रत्येकाला मात्र कठीण होत जाईल. बिल्कुल सैंडी रूबी कट लगा था. इस बार पहले से ऑफ स्टंप के ऊपर शफल होके आए थे और खेलना चाहते थे ऑफ साइड में, और गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर चली गई. इस ओवर की अगली गेंद पिच के कोने से फेंकी हुई गेंद थी, बैकफुट पे गए और शॉर्ट ऑन पुल कर दिया है गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, और ये 4 रन. खूबसूरत स्ट्रोक खेला था यहाँ पे. जितनी भी प्रशंसा बल्लेबाज की जाए उतनी कम है. ओवर पिच गेंद थी सैंडी, पहले से फ्रंट फुट पे निकल के आए थे बल्लेबाज सोहेल शेख,
और इस तरीके से उन्होंने चौका जड़ दिया। कुल स्कोर है 12 रन। बगैर किसी नुकसान के बाद पहला ओवर पावर प्ले का फेंका जा रहा है स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 टीम का। इस बार लेंथ गेंद थी और बैकफुट पे गए और गेंद को देखिए तान दिया है, लॉन्गो बॉन्ड लाइन को क्लियर करते हुए एक बाउंस के बाद गेंद 4 रन के लिए। अब देखिए हरकत में आते हुए यहाँ पे नजर आ रहे सोहेल शेख और लाजवाब बल्लेबाजी करते हुए। मैंने पहले ही बताया कि जिस तरीके से उनकी ख्याति है उसी के अनुरूप वे बल्लेबाजी करते हुए निहाल के ऊपर लगातार 3 गेंदों में 3 चौके जड़े हैं पिछले सोहेल शेख ने। आरसीसी पेट के ये खिलाड़ी सोहेल शेख बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, बिल्कुल गेंदे उनको पहले ही गेंद से फुटबॉल की तरह नजर आती हुई। निहाल रन खर्च किए हैं 17। हालांकि कोई भी विकेट उन्होंने प्राप्त नहीं किए लेकिन महंगे साबित हुए सैंडी। नक्कीच 17 धावा एक झकास अशी सुरुवात जी अजित मोहिते असतील किंवा सोहेल शेख असेल, खास करून हवी झालेला सोहेल शेख आरसीसी पेठ इथून आलेला हा बॅटर चांगली सुरुवात करून देताना दमदार सुरू, कारण 89 धावांचं लक्ष्य आहे आणि 89 धावांच्या लक्ष्यातच पिछा करता असं जे पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर आहे किंवा पॉवर प्ले मध्ये आणखीन 17-18 आल्या तर मजा येईल मॅचला। बिल्कुल सैंडी गांव वाले छोर से यानी कि दूर वाले छोर से क्या मैदान है ये। नवी मुंबई का सबसे ज़्यादा खूबसूरत मैदान जिसका नाम है भूमिपुत्र मैदान, कोपर खेरने गांव के भूमिपुत्र ने बनाया हुआ ये मैदान। ये आन बान शान है नवी मुंबई की ये मैदान। और आउटफील्ड की बात अगर छेड़ी जाए सैंडी तो निश्चित रूप से दुनिया में जितने भी मैदानों में क्रिकेट खेली जाती है उसी तरीके की ये तेज तर्रार आउटफील्ड, काफ़ी तेज आउटफील्ड। दूर समीर जगताप को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है नया और प्रारंभ करते हुए। और इस बार ये गेंद कटकर बाहर की तरफ निकलती हुई। पहले से ये अपना देखिए बायां पैर खोलकर खेलना चाहते थे ऑन साइड में साहिल शेख, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। अब 2 एम्पायर आपस में कुछ सलाह मशवरा करते हुए बेचाबाची करते हुए आखिरकार क्या खिचड़ी पक रही है मैदान के बीच में ये देखते हैं। एम्पायर सोहेल शेख अब देखते हैं एम्पायर क्या निर्णय देते हैं। सोहेल शेख ने आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था। येस बॅट्समॅन बॅटर आउट आहे, चला जास्त दबाव टाकू नका तुम्ही अंपायर जो निर्णय दिलाय, कारण साहित्य घेतली होती गुरुनाथ पाटीलची, साहित्य घेतल्यानंतर उद्या टांडेल यांनी मला ते निर्णय दिलाय। मी विनंती करतोय डोंट बी प्रेशराइज टू द अंपायर, मी विनंती करतोय स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 फटका मारताना बॅटची कडा घेतली आणि बाकीचं काम मात्र केलं होतं विकेटच्या पाठीमागे, झेल बाद जाताना होताना आपण दिसतोय। खास करून बॅटर सोहेल शेखची विकेट मात्र इथे मैदानाच्या बाहेर। चला खेळ इथे थांबलेला आहे, विकेट मात्र मैदानाच्या बाहेर, पहिला झटका मात्र इथे आपण पाहतोय स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11ला, ज्याने बॅटिंगमध्ये करताना 3 चौकार आपल्या बॅटमध्ये लगाताना एक तर खूबसूरत शॉट एवढं होतं का त्याच्यानंतर मात्र ही विकेट जाताना ही सफलता समीर जगताप याला पहिल्या चेंडूवर मिळते, बॅटर आउट। बिल्कुल सैंडी ऑफ स्टंप के ऊपर टप्पा खाने के बाद गेंद कटकर बाहर की तरफ निकलते हुए बैकफुट पर जाकर सोहेल शेख ने खेलने का प्रयास किया था और गेंद उनके मोटे सिरे से लगी बल्ले के और विकेट कीपर ने काफ़ी बेहतरीन कैच लपक लिया। विकेट के पीछे अपील हुई, दोनों एम्पायरों ने आपस में सलाह मशवरा किया और आउट दे दिया। इस तरीके से एम्पायर का निर्णय अंतिम निर्णय होता है, काफ़ी पास से एम्पायर देखते हैं खेल को और बिल्कुल ये मंजे हुए एम्पायर है तीनों भी एम्पायर। ये जो आज यहाँ पे एम्पायरिंग कर रहे हैं 4 दिन एम्पायरिंग करते हुए नजर आएंगे, उधर ताइडल सर हो, गुरुनाथ पाटिल हो या फिर नासिर शेख सर हो। भावेश शेलार नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए।
जैसे ही मैं कहूँ डीजे जरूर बजाइए। डीजे जैसे ही ओवर की समाप्ति होगी नए बल्लेबाज आए मैदान के बीच में। ज्या कोणाची रिक्षा असेल त्या रिक्षाला तुम्ही थोडंसं बाजूला घ्या, कारण खूप रस्त्यामध्ये आहे आणि तिथे येणाऱ्या जाण्यासाठी तो अडथळा निर्माण करतोय. विनंती आहे रिक्षा चालकाला, जो नंबर मी आपल्या कानापर्यंत पोहोचवला, प्लीज रिक्षा थोडंसं बाजूला घ्या. भावेश शेलार घाटकोपर भटवाड़ी के ये खिलाड़ी क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे। गेंदबाज समीर जगताप, बिल्कुल उनकी मैं सराहना करना चाहूँगा। गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद गेंद को तेजी के साथ बाहर की तरफ कट करा रहे हैं और इसीलिए ये सरदर्द बने हुए। पहले ही गेंद के ऊपर उन्होंने सफलता प्राप्त की थी। सोहेल शेख को उन्होंने डगआउट की राह दिखाई। इस बार ऑन ड्राइव किया है, कोई भी रन नहीं मिला क्योंकि वहां के क्षेत्ररक्षक बिल्कुल चौकन में थे। 3 गेंदें अब तक बिंदी फेंकी है गेंदबाज समीर जगताप ने। इस बार इस गेंद को स्लॉक करना चाहते थे, अपील हुई, वहां पे पगबादा आउट दे दिया, बिल्कुल सामने की तरफ पाए गए और इस तरीके से ये दूसरा झटका पहुंचा है बल्लेबाजी करने वाली टीम स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 को। बजाइए डीजे। एक ही ओवर में अब तक उन्होंने 2 शिकार यहाँ पे प्राप्त करे। क्या बेहतरीन गेंदबाजी, क्या बोलना चाहोगे सैंडी? नक्कीच ऑफ कटर चांगला आहे आणि हा तो रीड केले, दोन्ही बॅटरचा विचार केला त्याने रीड केले. त्याच्या बॅटरच्या मनामध्ये काय झालं, जो बॉलर चटकन ओळखतो ना आरजे, तो मात्र असा सफलतेने यश प्राप्त करताना विकेट करतो. लाजवाब बॉलिंग. मॅन फ्रॉम सावळेचा हा अक्षय पवार आला आता. चांगली बॅटिंग आहे, दमदार बॅटिंग. त्याने तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा, अक्षय पवारला तुम्ही फार ठिकाणी धुमाकूळ घालताना दिसेल हा अक्षय पवार. मॅन फ्रॉम सावळेचा बॅटर आले 4थ्या क्रमांकावर. इस बार ये लेंथ गेंद थी, सीधे बल्ले से खेला और अपने कदमों से रोकने का प्रयास किया था अपने फॉलोअर थ्रू में। गेंद निश्चित रूप से उनके कदमों से लगी गेंदबाज समीर जगताप के और मिड ऑन रीजन में गई। कोई भी रन नहीं बना। क्या ये मेडन ओवर होगा? पावर प्ले का ओवर फेंका जा रहा है। क्षेत्ररक्षण में तब्दीली की जा रही है। डीप मिड विकेट के जो क्षेत्ररक्षक है उन्हें दायरे के अंदर की तरफ बुलाया जा रहा है। एक वाइडिश मिड विकेट रखा जा रहा है बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब। एक शॉर्ट थर्ड मैन, एक गली, एक कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। इस बार इस गेंद को स्लॉक करना चाहते थे और मेडन विकेट 2 मुकम्मल की है। जोरदार तालियां बजाइए दोस्तों। मेरी आप सभी से गुजारिश है, क्या ओवर करी है यहाँ पे सैंडी समीर जगताप जी ने। देखिए उन्होंने ये पावर प्ले का ओवर फेंका था जिसमें उन्होंने रन खर्च किए, कोई भी रन खर्च नहीं किया और 2 सफलता उन्होंने प्राप्त की है। इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर फेंकने का बहुमान उन्होंने प्राप्त किया है। नक्कीच प्रशंसा करायला, तारीफ करायला लागेल समीरची. त्यांनी गोलंदाजी ऑफ ब्रेकचा तो मारा केला, डावकऱ्याला तो बाहेर निघणारा बॉल अक्षरशः नाचवलं. 2 विकेट तर काढल्या, परंतु एकी न धावता जेवढ्या 17 धावा त्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये तेवढ्याच आहेत. 17वर 2 अशी कठीण परिस्थितीमध्ये लोटला गेलेला मी म्हणेन स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 जो 89 धावांचा पिछा करतोय.
अजूनही आम्हाला आठवते 2019 मध्ये उमर 11 अजवेली, सूरज अजवेली या टीमनं मात्र तेव्हा चॅम्पियन ठरताना त्याचा साकिब या बॉलरने 2 मॅचमध्ये सेमीफायनल फायनलमध्ये निर्धाव टाकण्याचं महापराक्रम केलंय आणि तेच निर्धाव षटक आता 2025 मध्ये धर्मचषकमध्ये गोलंदाज टाकताना खास करून संत बालूमामा प्रतिष्ठानकडून पॉवर प्लेचं दुसरं समीर जगतापनं ते निर्धाव 2 विकेट. अमल बनियान मैन फ्रॉम अंधेरी मुंबई के ये खिलाड़ी चला तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अमन शांत एकदम अमन शांततेचं प्रतीक आहे त्या नावाने हा गोलंदाज फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला चेंडू सिंगल जिथे 21 धाव दुसऱ्या ओव्हर तिथे मात्र शुराब या ओव्हरची सुरुवात करताना सिंगल मात्र अजित केली आहे. नवीन बॅटर अक्षय पवार जो क्रमांक 4 वर आलेला आहे. शॉट थर्डमॅन आपण पाहू शकतो. शॉट फाईन आहे विकेटच्या पाठीमागे बॅकवर्ड गली शॉट स्क्वेअर ऑफ द पॉइंट. कडक बॉलर बॅक टू ड्राईव्ह खूप गॅप आहे. गॅप मधून अगदी सणसणीत काढलं. क्रिकेट जगतातला हा सर्वात सुरक्षित फटका. व्हॉट अ शॉट. 4 रन. काय फटका होता यार. बिल्कुल सीधे बल्ले से खेला हुआ यह स्ट्रोक था. लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में खेला था और क्या तेजी के साथ गेंद बॉन्डलाइन के पार चली गई और ये 4 रन. या वेळेला आडव्या बॅटने वाट तुफानी ताकद. पहिल्यात नजाकत होती, पहिल्यात सहजता होती, पहिल्यात नैसर्गिकपणा, आता ताकदीचा वापर. सावळेगावचा अक्षय पवार. टीम आपल्या भेटीला वेद अडियो हे संपार गाडीचे रिफ्लेक्शन होते थोडं. गाडीचं डायरेक्शन थोडंसं मात्र डिस्टर्ब होणं. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे ते सांगितले दोन बॅटरने. खास करून स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश जो पिछा करतो 89 धावांचा, पण 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. पहिली सिंगल 4 जसे स्ट्राईक मिळाली अक्षयला ना तसं मात्र त्याने आता थांबलो तर मॅच थांबेल. अर्जुन पिछली जो गेंद के ऊपर सिक्सर आया था सैंडी, वो कोई खराब गेंद नहीं थी. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को घसीट के मारा है मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर अक्षय पवार ने. ये काबिलियत है इस खिलाड़ी की. बड़ी ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और ये जो साझेदारी सैंडी चल रही है मैदान के बीच में, ये बहुत कुछ निर्भर करेगी इस मैच का नतीजा क्या होगा. क्योंकि हम सभी जानते हैं अजित मोहिते कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है. कई आकर्षक पारियां इन्होंने अपने जीवन में खेली है और आज देखते हैं उनकी टीम स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 को रनों की सख्त आवश्यकता. ये सब मरीन डिलीवरी थी. अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था अक्षय पवार ने. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बिंदी गेंद. बॅट लवकर ओपन झाली आहे. बॅट लवकर ओपन झाली. ऑफसाईड ऑफस्टोनला मारा. त्याला बॅटिंग करणाऱ्या बॅटरने आता मात्र येऊन चॅलेंज केलं. अंपायरला ऑनफिल्ड अंपायर आणि सांगितले थर्ड अंपायर थोडं पहा नक्की काय झालंय, पिचिंग कुठं झालंय. बॉल खेळ थांबले. आपण प्रतीक्षा पेंडिंग करूया पण 28 बनल्यात. 30 रुपये कितीपतावर 4थ्या बॉलसाठी मध्ये मागणी केली. वाईट तिथे ऑनफिल्ड अंपायरने दिलं नव्हतं पण चॅलेंज केलं बॅटरने. खेळ थांबतोय. अतिशय दर्जेदार धर्मेव चषक 2025 वाइट के लिए ये रिव्यू लिया गया है सैंडी और देखते हैं क्या निर्णय आता है एम्पायर की तरफ से. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू नो वाईट इज अ फेअर. जे ऑनफिल्डनं सांगितलं ना ते नेमकं थर्ड अंपायरने केलं. जाऊया मात्र धाव मात्र मिळणार. पहिली सिंगल 4 षटकार आणि डॉट आलाय. 2 चेंडू आहेत. समोर मात्र तुफानी बॅटिंग करणारा अक्षय पवारला पोहतो. मॅन फ्रॉम सावळेगाव 89 धावांचा एक टप क्लास. जस्ट इनसाइड आउट एक्स्ट्रा कबा. व्हॉट अ लवली स्टॉप. अतिशय दर्जेदार चपलक क्षेत्रक्षण पाहायला पहा. एक्स्ट्रा कवरून डीप कव्हर आला क्षेत्रक्षण त्याने चेंडू अडवला परंतु 2 धाबा अजित मोहितेच्या बरोबर पडताना अक्षयने आपल्या खात्यात जोडले आणि 2 धावसंख्येने स्कोर मात्र पुढे सरकवला 30 वर.
31 धावा. तिसरा बॉलचा एक शेवटचा बॉल अमन आणि बॉलिंग मार्कवर संत बालूमामा प्रतिष्ठानकडून फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड. नाव लास्ट बॉल इन द थर्ड ओव्हर. 6 ओव्हरची मॅच. धर्मवीर चषक. कॉन्सन्ट्रेशन हे महत्वाचं असतं, कारण थोडासा तरी जर समोरून काहीतरी हालचाली झाल्या, कारण थेट जे व्यासपीठ आहे त्यांनी त्या प्रेक्षक किंवा कोणत्याही आपल्या अतिथी असेल त्याच्या थोड्यासा तरी हालचाली झाल्या ना, बॅटमर स्पष्ट नकार देतो. महत्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. फलटॉस बॅटवर घेतली पण प्रॉपर टायमिंग नव्हतं. लॉंग ऑन वरून येईल क्षेत्ररक्षण फील करेल. सिंगल घेतली. ओव्हर 3चा खेळ इथून झाले समाप्त. 3 ओव्हर संपतात. 31 धावा. 89 धावसंख्येला उत्तर देताना आता स्वागत बिझनेस पार्क 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिग्नेश 11 येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू अमन जर कमबॅक करून मी निश्चित म्हणेन का 3 चेंडू तब्बल त्याने अर्जे 11 धावा दिले, पण नंतरच्या 3 चेंडू म्हणा फक्त 3. वॉट अ कमबॅक. सुपरबली. दुसरं ओव्हर. येस संगीत. ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ आपल्या समोर आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवस राहतो दुसरा मॅच. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अर्जे अजूनही 58 धावा. जी सरासरी आहे पहिल्या चेंडूपासून जी लाभली होती ती मात्र वाढली गेली, कारण दुसरं ओव्हर टर्निंग पॉईंट मॅचचा ठरेल काय, पण मॅच अजून खूप बाकी आहे. बॅक टू द क्रिकेट आपण पण 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 58 धावा जिंकण्यासाठी. 89 धावा आणि आता झाल्यात बरोबर स्कोरवरती 31 झालेले आहेत. येस, विचारण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल कोणतंच चुकीचं नाही आहे, कारण 5 लाख कॅश. भूमिपुत्र मैदान पहिल्यांदाच असं घडतं आणि ते घडवण्याचं काम करतात आमचे प्रवीणजी कालूर म्हात्रे, जिल्हा प्रमुख ऐरोली विधानसभा या स्पर्धेचे करता धरता भाग्यविधाते. जाऊया मॅचकडे आणि ऐकूया पुन्हा या चांगल्या मुखातून आरजे प्रदीपजी विचार यांना. 18 चेंडू आणि 58 धावा. समीर जगताप फिर एक बार उनको यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया गया है. क्या गेंदबाजी कर रहे हैं, दोनों तरफ गेंद को काटते हैं सैंडी. इन कटर करते हैं, उसके बाद आउट स्विंग गेंदबाजी करते हैं, राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. और जो बरस रहे थे मैदान के बीच में अक्षय पवार, उनके ऊपर कहीं ना कहीं यहाँ पे अंकुश लगाया है समीर जगताप ने. ये बहुत अच्छी गेंद, सबमरीन डिलीवरी थी. टिप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद, बिल्कुल किसी तरीके का कोई घुमा नहीं था और लॉन्ग लेग बाउंड लाइन के बाहर चली गई गेंद. और ये 4 रन अंदरूनी सिरे से लगी थी गेंद. देखिए खेलना चाहते थे ठाना और गेंद चली गई पुनः, ऐसा कुछ हुआ, लेकिन 4 रन मुकम्मल हुए. और क्रिकेट में वैसे भी रन आना काफ़ी ज़रूरी बात होता है और ये रन यहाँ पे बन रहे हैं अक्षय पवार के बल्ले से सैंडी. नक्कीच, कारण तुम्ही जेव्हा चेंडूचा पाठलाग करताना तेव्हा कठीण होतं. तुम्ही जरा आडव्या साईडने जाल तर कदाचित तुम्हाला ती शक्यता होते, पण तसं नव्हतं. चेंडू सीमा पार. इस बार फ्रंट फुट पे निकलते हुए गैप में खेला है गेंद को. मिड विकेट और वाइडिश मिड विकेट के बीच में जो लंबा फासला है, उस फासले के बीच में खेला और गेंद बंदूक की गोली की तरह निकलती हुई बाउंड लाइन के पार. और इस तरीके से कुल स्कोर है 39 रन 39. येस, थँक्यू संगीत. हलकी सी म्युझिक.
समीर की ये ओवर पिच गेंद थी, बैकफुट पे गए और गेंद को लॉन्ग ऑन रीजन में खेला। अब पूरी तरह से गेंदें जो है ये फुटबॉल की तरह नजर आ रही है अक्षय पवार को, और जिस तरीके से वे आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं सावले गांव के, उसी तरीके की बल्लेबाजी वे करते हुए नजर आ रहे हैं। अब दोनों तरफ से यहाँ पे स्फोटक बल्लेबाजी करना होगा, अपने कंधे यहाँ पे अजित मोहिते को भी खोलने होंगे सैंडी। नक्कीच ये बहुत अच्छी गेंद थी, इस बार विकेटों के ऊपर से तैरती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था अजित मोहिते ने, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद। अब तक 9 रन खर्च करे हैं समीर जगताप ने, 5 गेंदें फेंकी है, हालांकि कोई सफलता प्राप्त नहीं की, लेकिन अच्छी वापसी करते हुए। इस बार ये गेंद लेंथ गेंद थी और इनसाइड आउट स्ट्रोक खेला, लॉन्ग ऑन बॉन्ड लाइन को क्लियर कर दिया और इसी के लिए जाने जाते हैं अजित मोहिते, और ये 6 रन। डीजे बजाइए। आता त्याच धावा आहेत 43. ओ माय गॉड, नवीन बॅटर, रिअल बॅटरला आपण पाहिलं होतं संजय अंकल, जेव्हा 1 चेंडू 6 षटकार मारला होता आणि पुणे आणि मुंबईची ती काय जंग होती, काय देखाव होता फायनलचा, तो षटकार आम्ही विसरला नाही. जो बॅट्समन आलाय अर्थातच किसन देवेंद्र, वेरी डेंजरस. उस वक्त एसपी टीम में से शिरकत कर रहे थे किशन देवेंद्र, बड़े ही जबरदस्त खिलाड़ी है, देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं, अपने ख्याति के अनुरूप प्रदर्शन करते हैं या नहीं। आपके पास वेरिएशन है, अगर मिश्रण है तो आप अच्छी गेंदबाजी कर सकते हो। देखिए पहले गेंद के ऊपर, इससे पहले गेंद के ऊपर उन्होंने सफलता प्राप्त करी थी अमन ने, उन्होंने अक्षय पवार को डगआउट की राह दिखाई। ये गेंद देखिए थोड़े आगे की तरफ रखा था गुड लेंथ से और बाहर की तरफ निकाला था, नेचुरल स्विंग है बाएं हाथ के गेंदबाज अमन के पास। इस बार गति में परिवर्तन किया, धीमी गति की गेंद थी और बल्लेबाज ने इस गेंद को किशन देवेंद्र ने खेला है मिड विकेट रीजन में 1 रन के लिए। अब स्ट्राइक रोटेट हुए, अजित मोहिते के पास स्ट्राइक है, अब देखते हैं अजित मोहिते क्या कुछ कर पाते हैं। कुल स्कोर है 47 रन, गेंदें बची है अब 9 और रन चाहिए जीतने के लिए। मैच का इक्वेशन है 42 रन। ये काफी तेज गति की गेंद थी, सबमरीन डिलीवरी, हालांकि बल्ला पहले घुमा, गेंद बाद में गई, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया, बिंदी निकलती हुई गेंद।
अब इक्वेशन जैसे जैसे बिंदी गेंदे यहाँ पे पड़ेगी सैंडी, वैसे वैसे दबाव जो है ये स्वागत बिझनेस पार्क रिग्रेश 11 टीम के ऊपर आएगा सैंडी. नक्कीच डॉट जातात, परंतु बॅट्समन कडून हुकूमत पहा मोठा बॅट पाहिला आम्ही खास करून अजित मोहितेला जेव्हा शिरवणे प्रतिष्ठान रामलीला मैदान अक्षरशः गाजवली तिथे पावसाळी क्रिकेट होतं, पण टेनिसमध्ये आता षटकार आलाय अजित मोहितेच्या बॅटमधून आणि मॅच अजून ऑन राहिलंय. याने षटकांना सांगितलंय कुठे जाऊ नका, अजून मोहिते नावाचा ब्रँड अजून स्ट्राईकवरती आहे, काय करू शकतो, व्हेरी डेंजरस मॅन, व्हेरी हॅमर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. मॅचमध्ये आणखीन ते ट्विस्ट होतंय, षटकार आलाय. लास्ट बॉल लेफ्ट हँड उर्दू विकेट. इस बार ये गेंद नीचे रहती हुई और कुछ भी नहीं कर पाए. हालांकि इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. बिंदी निकलती हुई गेंद, अच्छी वापसी करते हुए अमन, और इस तरीके से इस ओवर में अमन ने 7 रन खर्च किए और एक सफलता उन्होंने प्राप्त की है. अब गेंदें बची है 6 और रन चाहिए जीतने के लिए 36. 6 गेंदें और 36 रन, यानी कि हर गेंद के ऊपर सिक्सर यहाँ पे जड़ना होगा अगर स्वागत बिजनेस पार्क रिग्रेश 11 की टीम इस मुकाबले को जीतना चाहती है. और ये ऑल इंडिया ओपन क्रिकेट प्रतियोगिता है सैंडी, जिसपे कुछ भी हो सकता है. नक्कीच अर्जय. पहा आता जिंकणारा जो विजेता संघ 2 हात लगेच विजेत्यांची तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. तिसरी मॅच. बॉलर का नाम बताइए प्लीज, बॉलर्स नेम प्लीज, क्योंकि 12वें खिलाड़ी को पता नहीं है बॉलर का नाम. ओ माय गॉड, टीम कॅप्टन आणि 2023 हा बेस्ट बॉलर. गर्जना 11 कोपर खेळण्यामध्ये जो सेकंड नंबर आलं होतं तेव्हा अमर इथं बेस्ट बॉलर ना. पहिला चेंडू फुलेंचा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. मॅच मात्र खूप मागे राहिली, सिंगल मिळते आणि आता 5 चेंडूचा खेळ आणि 5 मध्ये 35. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. येणारे 5 चेंडू आणि 35 धावा. आता अजित मोहिते जे आघाडीला आले, अपेक्षा होती पण बराचसे डॉट गेले, षटकार जरूर आले. ओ माय गॉड, असं झाला तर कठीण आहे. हे टप्पा घेतलाय, फायनल लेगला क्लिअर केला, चेंडू फरार, 4 रन. नाही, कारण हा बॉल नो बॉल प्लस 4 म्हणजे 5 धावा. धावसंख्या मात्र 5 ने वाढेल. 59 धावा. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 30 धावा. येस, आला रे आला, मोहिते ब्रँड आला. ओर द लॉंग ऑन, षटकार, 6 रन. काय होऊ शकतं, क्रिकेट आहे हरजे. संगीत थोडासा 4 चेंडू वाजणार नाही कारण मॅच त्या दिशेला जाते. बिल्कुल सैंडी, कुछ भी हो सकता है. ये मैंने पहले कहा था कि ऑल इंडिया ओपन का मुकाबला है और अजित मोहिते इसी के लिए जाने जाते हैं. आला रे आला, मुंबई का राजा आला मैदान के बीच में. और देखते हैं क्या कुछ होता है, क्योंकि खेल कभी भी पलट सकता है. इसमें अनुमान लगाना मूर्खता की बात होती है क्रिकेट में. गिरगिट की तरह रंग बदलने वाला अगर कोई खेल है तो उस खेल का नाम है क्रिकेट. और अजित मोहिते, अब इक्वेशन है, गेंदे बची है 4 गेंदे और 24 रन चाहिए. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. 42 तर आमच्या अजिंक्यने काढल्यात KKPL मध्ये. 36 कवलजेसने काढल्यात भूमिपुत्र मैदान याच पिचवरती. 4 मध्ये 24. बॅटची कडा, नो नो चान्स. थर्ड मॅन क्लिअर केलं पण आल्या 4. चौकार आल्या षटकार नंतर. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 मध्ये आता जिंकण्यासाठी 20 धावा. संत बाळू मामा प्रतिष्ठान के बैटर्स ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की, रनों का अंबार खड़ा किया. उसके बाद घातक गेंदबाजी की उनके गेंदबाजों ने, खास करके समीर जगताप ने. अब मैच का इक्वेशन है, गेंदे बची है 3 और रन चाहिए 20. दीप थर्ड मॅन लावलंय कारण चौकार आउटफील्ड आहे, सुसाट सुटते. बॉल तिथं थांबत नाही, बीट करते फिल्डरला. 3 चेंडू आणि 20 धावा. फुलेंतेमध्ये कोळात टाकलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट
डीप बॅकवर्ड्स डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण फक्त सिंगल आता मात्र सरंडर जाताना होताना दिसतोय स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 आता जवळजवळ आपली मॅच हातून सटकली आहे आता 2 चेंडू आणि 19 धावा कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्क अमर गतीमध्ये परिवर्तन बॅटची कडा जरूर विकेटच्या पाठीमे काय धडपड चालली आहे सुरेख सुरेख स्टॉप ऑन द विकेट किपर दत्ता पवार गुड स्टॉप आता संत बाळू मामा प्रतिष्ठान विजयाच्या अगदी समीप 1 चेंडू आणि 18 धावा एक चेंडू आणि तेवढ्याच राहतील कारण धाव घेतली नाही अवे फ्रॉम द बॉडी प्रयास केलाय पण धावा खूप होत्या तिथे पोहोचण्या सुरुवात चांगली केली होती अर्जे 17 धावा पण तो ते समीर जगतापचा ओव्हर होता तिथे मात्र या मॅचला वेगळं वळण दिलं ती मॅच तिथे टर्न झाली टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच मेडन 2 विकेट इन पॉवर प्ले समीर जगताप फॉर संत बालूमाम प्रतिष्ठान बिल्कुल समीर जगताप की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है दूसरा ओवर पावर प्ले का फेंकने के लिए आए थे एक ही ओवर में उन्होंने 2 सफलता प्राप्त की और उसके बाद